दोन्ही टीमकडे चांगले खेळाडू आहेत. सकाळपासून आपण पाहतो टाकीगाव, त्याचबरोबर बामणडोंगरी आणि अलिबाग साई झारखंड या संघांचा दबदबा राहिला या स्पर्धेमध्ये. चला, दोन प्रणित जे आमचे आयोजक आहेत त्यांनी सांगितलंय की हा सामना 2 षटकांचा आहे. चला, आमचे आयोजक त्यांनी सांगितलंय, कारण क्लिअरच केलं होतं की तिसऱ्या फेरीतील सामने हे 2 षटकांचे राहणार आहेत. आणि चला, हाही सामना प्रणित 2 वर ना, प्रणित. चला, डिसिजन चेंज केलेला आहे. आता 3 ओव्हरचा सामना आहे. चला, स्पीडअप करावा लागेल. माशला आता इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतो आर्यन नाईक आणि त्याच्या सोबतीनं क्रिश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बामणडोंगरी गावची खर तर अंडर-22 ची एवन जोडी म्हणून या 2 खेळाडूंकडे पाहिलं जातं. पाहूया आता या मॅच मध्ये कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. ISPL सारखी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वाधिक मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये अंडर-19 कॅटेगरी मधून ज्याने अप्रतिम खेळ दाखवला असा आर्यन नाईक आता स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. बॉल तयार झालाय. पहिला बॉल, पहिलाच बॉल प्रचंड वेगाने हाताळला होता. आणि इथे बघा, पाहावं लागेल, लाय अँड लेंथ जबरदस्त आहे. आणि इथे बघा, योग्य टप्प्यावरती बॉल हाताळला जातोय. डॉट बॉल आला आर्यनच्या विरोधात. खरं तर हा डॉट बॉल आला. प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला होता. या गोलंदाजाकडे वेग प्रचंड आहे आणि तो गतीचा इथून मात्र वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पार्थ पुन्हा एकदा तयार झाला. यावेळीचा फुलटॉस बॉल होता, परंतु हा परफेक्ट फुलटॉस आहे. इतका वेग होता की बॅटरला सुद्धा समजलं नाहीये या बॉलला मी कशा रीतीनं बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडू. आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. पारच्या गतीचा आम्ही उल्लेख केला. त्याच्याकडे बघा, प्रचंड वेग आहे आणि जबरदस्त तो बॉलिंग करतोय. ओ, मी एकदा चुकेल, मी दुसऱ्यांदा चुकेल, परंतु तिसऱ्यांदा चुकणारातला नाहीये. बॉलला पाठवलंय, ज्याच्या बॅटिंगला करता सर्वच लाईक, त्याचं नाव आहे आर्यन नाईक. त्याच्या बॅटमन धमाका, बॉल सीमा पार, षटकार. काय जबरदस्त फटका इथून मात्र सजवला. आर्यन नाईक खरं तर फिरून मारला आणि या बॉलवरती 6 धाबा या गोलंदाजाला मोजाव्या लागल्या. सुरुवातीच्या 2 बॉलवरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पार्थ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र आता आर्यन नाईकने त्याच्या बॅटिंगचा गेअर बदललाय. तो आता मोठे फटके मारू लागला. पुन्हा एकदा याही मोमेंटला बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका मारल्यानंतर बॉलकडे पाहिलं सुद्धा नाहीये, इतका विश्वास होता या फटक्यावरती. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. आर्यन नाईक सेट ऑन अ फायर. आता तो टॉप गिअर मध्ये बॅटिंग इकडे करू लागलाय आणि तशा बॅटमननं 2 बॉलवरती 2 षटकार आलात. सुपर बॅटिंग. लिटिल मास्टर ऑफ रायगड टेनिस बॉल क्रिकेट. रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक कमी वयाचा घातक खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे.
हो यावेळेला बॉल हवेत आहे, विकेट मिळेल का? दुसऱ्या अटेम्प्टला खूप चांगला झेल इकडे पकडला आणि आर्यन नाईक नावाच्या वादळाला इथून मात्र थांबवलं जात आहे. 2 षटकार जरूर मारले आर्यनने, परंतु स्वतःचा डाव हा तो शेवटपर्यंत सावरू शकला नाहीये. आर्यन आता इथून मात्र बाद झाला. 5 बॉलचा खेळ संपला, 12 धावा धावफलकावरती. कमबॅक कसं असावं तर पार्थ या गोलंदाजा सारखं असावं. बघा पार्थने आता इकडे कमबॅक केलं. 2 षटकार आल्यानंतर बघा तो डगमगला नाही, त्याने इकडे विकेट मिळवली आणि बॅटर बाद झाला. याही वेळेला शॉर्ट बॉल होता, परंतु बॅटर खरं तर त्याला पूल करू शकले नाहीये. कारण जे खोचचा आम्ही उल्लेख केला तर सातत्यानं तो बोटीवरती असतो, झोपण्यासाठी त्याला जास्त वेळ मिळत नाही, झोप पुरीशी होत नाही आणि तदनंतर सुद्धा बघा अपुरी झोप असून सुद्धा तो आपल्या गावासाठी खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि बघा म्हणूनच बॉलवरची नजर कुठेतरी हटली आणि इकडे डॉट बॉल आला. ओव्हर नंबर 1चा खेळ आता संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 1 गड अशा मोबदल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. स्वरूप ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवेवरती स्वरूप येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया आता स्वरूपच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाणार. स्वरूप तयार होतोय. स्ट्रायकिंगला क्रिश म्हात्रे सध्या उभा आहे. क्रिश साठी हा बॉल फुलटॉसला फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला पाठवलंय समोरच्या दिशेला. टायमिंग बेमिसाल, बॉल सीमा पार, येतो षटकार. क्रिश म्हात्रे आणि इथे बघा त्याच्या बॅटमन आता नुकताच बामण डोंगरी टीमला संजीवनी देणारा हा षटकार आला. जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. पुढचा बॉल ओ माय गॉड, मोए 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 मोए. आणि इथे जर का आपण पाहिलं तर बॅटर हिट विकेट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. संतुलन बिघडलं, बॉडीला खरं तर सावरू शकलं नाहीयेत आणि इथून मात्र क्रिश हा खेळाडू बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कठीण प्रसंगाला सध्या तोंड देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिश हिट विकेट झाले आणि खरं तर आता ते मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. मागील मॅच खरं तर षटकार मारून त्यांनी आपल्या टीमला जिंकून दिली होती. असा ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शॉर्ट बॉल हवेत आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. जीत आता स्ट्रायकिंग इन वरती आला. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय. 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता जीतकडे नजर आहेत. बघा जीत कशा रीतीने बॅटिंग इकडे करणार आहे. यावेळेस हा बॉल सोडून दिलाय, ऑफस्टिकच्या बाहेर आहे. एकदा तर कंप्लीट झाली आहे. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. वाईट +1 2 धावा इथून मात्र काउंट केल्या जात आहेत. धावा कशा येऊन द्या, बामण डोंगरी टीमला इकडे धावांची गरज आहे
आणि त्या धावा आता येऊ लागल्यात. पुढचा बॉल. ओ याही वेळेला बॉल बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट, सिंगलच मिळणार आहे. झोप्रा आर्चर या खेळाडूला भरपूर फॉलो करत आला हा खेळाडू. जीत खोत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बघा आता पुढचा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. साठी हा बॉल आणि इथे बघा एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला, सिंगलच मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती धावा झाल्या आहेत 24 धावा. आर्यन नाईक बाद झाल्यानंतर कुठेतरी बामण डोंगरी गावचा संघ बॅकफुटला आला की काय हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आता बॅटर ओमला सिद्ध करावं लागेल. त्याच्याकडे खासियत आहे मोठे फटके मारण्याची, सिद्ध करावं लागेल. शॉर्ट बॉल हवेत खेळलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला. रनआउटची संधी होती परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. दोन धावा आता इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. या षटकातील शेवटचा बॉल. या वेळेला देखील पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडला जात आहेत. 28 धावा, माफ करा 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतो. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे खरी परंतु सकाळपासून पाऊसच आला नाहीये. हो वॉट स्ट्रोक, काय फटका खेचलाय. कडक बेधडक, थोडासा झाला उशीर परंतु फटका मारला पद्धतशीर. आणि तिकडे पाहावं लागेल प्रणित आमचे स्क्वेअर लेगचे पंच तिकडे आता चाचणी करतील एक्झॅक्टली या बॉलवरती किती धावा आहेत पाहिलं जाईल आणि त्यानंतर आता डिसिजन घेतला जाईल. आणि तिकडे सांगितलंय प्रणित हा षटकार आहे. 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती बदल झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. थर्टी 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतील. आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल हाताळण्याकरिता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर आला सार्थक सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. ओ याही वेळेला ऑफ साईडला कट केलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय आणि इथे बघा दुसरी धाव घेत असताना बॅटर कमी पडला आणि ओम हा खेळाडू इथून मात्र बाद होतो. ओ पुन्हा एकदा बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बघा ओम बाद झाला आणि त्यानंतर जे सुद्धा आता मैदानाच्या बाहेर रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल. हो, याही वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि इकडे सुद्धा या एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात. रन्स आपल्याला पाहायला मिळतात 35 धावा. शॉर्ट बॉल, एक धाव कम्प्लीट झाली आहे. सिंगलच मिळणार आहे. 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता कॅप्टन राहुल गोंधळी आपल्याला पाहायला मिळतोय. बघा आता कॅप्टनच्या बॅटमॅन मोठे फटकेबाजी केली जाईल का? हो, याही वेळेला आपल्याच फॉलोथ्रो मध्ये बॉलला फील्ड केलंय आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 2 बॉल मध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. इथे बघा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉल निघाला. पुढचा बॉल. हो, याही वेळेला समोरच्या दिशेला स्ट्रोक तर चांगला आहे. फिल्डर धावतात आणि इकडे बघा शेवटच्या मुमेंटला खूप चांगल्या रीतीने बॉलला फील्ड केलंय. तिसऱ्या धावेची मांग आहे आणि तिसरी धाव घेत असताना बॅटर कमी पडला. 2 धावा जरूर मिळत आहेत. आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही एक बॉल बाकी आहे. बघूया आता सलमान याच्या माध्यमातून मोठा फटका मारला जाईल का? या वेळेला देखील ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय आणि दुसरी धाव घेत असताना बॅटर कमी पडलाय. धावा झाल्या 40 आणि विजयासाठी आता 41 धावांचं लक्ष्य आहे. एक्केचाळीस धावांचा पाठलाग आता इकडे करायचा आहे. बघा आता या 41 धावा इथून मात्र आता कशा रीतीने कम्प्लीट केल्या जाणार आहेत. धन्यवाद सुनील. कुछ कारणवश ये इनिंग्स मुझे करना है और फिर अगला फ्रेश मैच आपको सुनील की आवाज सुनाई देगी. चैतन्य पाटिल जी का आगमन बिल्कुल ही स्वागत करते हुए इस टूर्नामेंट के माध्यम से. सर आइए ना, आइए ना सर. और बिल्कुल ही हमारे सीएच बंधु इस समय इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए तहे दिल से स्वागत करते हैं उन सभी साहब लोगों का भी. 41 रनों की आवश्यकता है इस समय 18 गेंदों में. इस समय आर्यन पाटिल बिल्कुल ही तैनात होते हुए यहां पर कुछ करना होगा. फील्डिंग कर
चलिए सलामी जोड़ी आते हुए जीतने का लक्ष्य 18 गेंदों में बिल्कुल ही अगर देखा जाए तो 41 की आवश्यकता। इस समय यह मुकाबला आज का दिन का लास्ट सेकंड मुकाबला, यानी कि इसके बाद एक और मुकाबले रहेंगे, परंतु आज इस समय यह मुकाबला बामन डोगरी और उनके खिलाफ इस समय चलता हुआ अलीबाग और वामन डोगरी एक देखा जाए तो बिल्कुल ही इस समय बिलोंग करते हुए, और एक देखा जाए तो अलीबाग से इस समय मंथन और उनके साथ नॉन स्ट्राइक पर उनके साथी बल्लेबाज बिल्कुल ही इस समय दोनों ही सलामी जोड़ी। साहिल और मंथन की जोड़ी इस समय ओपनिंग करने के लिए सलामी जोड़ी के रूप में डीप स्क्वायर लेग, मिड विकेट, मिड ऑन, थर्ड मैन, उसके अलावा एक गली को भी डीप रखी गई है। रबड़ गेंदों का मुकाबला है, टेनिस गेंदे हैं नहीं, रबड़ गेंदे उछलती ज्यादा है, दूर जाती है, छलांग लगाती है, तो जिसके कारण थोड़ा सा फील्डर्स को दूर रखना होता है। 3 ओवर के मुकाबले 18 गेंदों का मौका रहेगा जीतने के लिए एक का लक्ष्य। पहली गेंद बहुत ही बेहतर, बहुत ही अच्छा, बल्ले को चूमती हुई विकेट कीपर के दस्तानों में आउट होकर मैदान से बाहर। पहली ही गेंदों के ऊपर जीत को मिला यह सफलता, साहिल आउट होकर मैदान से बाहर जाते हुए पहला सफलता यहां पर मिलता हुआ। उछलती हुई गेंदें करीबन बल्लेबाज को परेशान करते हुए और एक किस करता हुआ, बल्ले को चूमता हुआ। नए बल्लेबाज इस समय आते हुए तन्मय, अलीबाग के लिए बिल्कुल यहां पे मौका रहेगा, अगर 41 रन बनाते हैं तो जीत जाते हैं, तो एक अच्छा सा मौका रहेगा। देखा जाए तो सुपर 5 में जाने के लिए इस समय यह सेमीफाइनल का मुकाबला। इस मुकाबले में जो जीतेंगे वो टाकीगांव के खिलाफ खेलेंगे। टाकीगांव ने हाईएस्ट स्कोर बनाए थे, जिसके लिए उनका एक मौका था कि उनको सेमीफाइनल में जगह मिली है, और बिल्कुल ही इस समय ये दोनों में से जो टीमें जीतेंगे उनको टाकीगांव के खिलाफ खेलना पड़ेगा। नीचे रहती हुई गेंद, आगे खेलने का प्रयास सफल नहीं हो पाए, फॉलो थ्रू में गेंदबाज ने गेंदों को फील्ड किया। इस समय यह मुकाबला चलता हुआ बिल्कुल ही प्रणीत करू फैन क्लब बामा डोगरी और उनके खिलाफ बिल्कुल ही आर्यन नायक है, वो बेहतर हैं, बिल्कुल ही फैन है, परंतु इस समय थोड़ा सा रुकावट रहती है इस तरह के मुकाबलों के लिए। जीतने का जो लक्ष्य मिलता है, मंथन ने पिछले मुकाबले में बेहतरीन काम किया था और बिल्कुल ही उस समय उन्होंने एक तरफा बल्लेबाजी करते हुए, परंतु आज इस समय ये गेंदे बल्ले से आके थोड़ा सा उछलती हुई विकेट कीपर के पास गई थी, विकेट कीपर से गेंद छूटा था, 1 रन मिला, दूसरे रन के लिए दौड़ लगाए हैं और 2 रन भी पूरे करते हुए इस 2 रनों के साथ इस बार पैर से थोड़ा सा टकराई, गेंदे आई जरूर इधर, जब तक गेंदों को फील्ड किया जाता तब तक 1 रन के लिए दौड़ना। आखिरी गेंदें होगी इस समय इस ओवर की। अभी तक कुल स्कोर बने हैं 4 रन।
पहली गेंदों के ऊपर साहिल का विकेट मिला था। और अब देखना होगा अंपायर का इशारा, और यहां देखना होगा कि आखिर ये किस तरह की दुर्घटनाएं घटी है। ये तुम्ही या बघायला बिट्टू आहे, अंपायर आहेत, थर्ड अंपायर प्रतीक आहेत. थर्ड अंपायर की तरफ इस समय चलता हुआ निगरानी, इस तरह की ये गेंदों के ऊपर क्या बीता है वो देखते हुए थर्ड अंपायर नॉट आउट, नॉट आउट, किसी तरह का कोई दिक्कतें नहीं, सुरक्षित अभी भी बल्लेबाज। ओवर की समाप्ति, एक ओवर के बाद कुल 4 रन, जीतने का लक्ष्य 41 रनों का, यानी कि बचे हुए 12 गेंदे, 12 गेंदों में 37 रन और बनाने होंगे इस मुकाबले को जीतने के लिए। गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाज इस समय आते हुए क्रिस, क्रिस तैयार, ऑफ स्टंप्स के बाहर से थोड़ा मूव करता हुआ वाइड की तरफ चलता हुआ गेंद, अतिरिक्त रन, कुल स्कोर पहुंचा 5 पर। क्रिस चले एक बार फिर इस ओवर में, उछलती हुई वाइड, 2 गेंदे लगातार वाइड क्रिस के द्वारा, 2 रन यहां पे घटते हुए, बिल्कुल ही 34 रन और बनाने। बारह गेंद अभी भी शेष है और 35 की अभी भी जरूरत है। गेंदबाज क्रिस लगातार 2 वाइड देते हुए ऑफ साइड की तरफ इस बार गेंद को खेला, कावड़ के रीजन में गेंद को फील्ड की जा रही है, 1 रन से संतुष्ट रहना पड़ेगा। 11 गेंदे अभी भी शेष और 11 गेंदों में 34 रनों की अभी भी जरूरत। आज सुबह से लगातार पानी की व्यवस्था पिट्टू ने मेरे लिए किया है। इसकी अगली गेंद फिर से वाइड, इस ओवर में लगातार वाइडों का सिलसिला चालू, अपने लाइन और लेंथ को पकड़ नहीं पा रहे क्रिस, और इतने ज्यादा वाइड देंगे तो फिर मुश्किलें होगी, क्योंकि जीतने का लक्ष्य भी उतना बहुत बड़ा नहीं है। और इस बार ये गेंदे जाके गिरी है मैदान के पार, सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए, और इस 6 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। पानी की जरूरत, मैदान में पानी भेज दिया जाए।
बाल बाल यहाँ पे बचते हुए, परंतु यहाँ एक रन आता हुआ और इस एक रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी होते हुए कुल स्कोर इस एक रनों के साथ 15 पर जीतने का लक्ष्य 41 रनों का है जरूर। और इस बार जैसे ही गेंदें देखी हवा में उड़ाने की प्रयास की गई, परंतु सफल नहीं हो पाए, अंदर ही रहा, 2 रनों के लिए रख ले थे। कुल स्कोर 4 रनों के साथ कितने जाला 6 या चौका षटकार 6 रनों के साथ स्कोर पहुंचा कितने? तो बिल्कुल ही 30 बन चुके हैं, 23 बन चुके हैं, 23। 7 गेंदे और 18 की आवश्यकता, 7 गेंदे 18 की जरूरत अभी भी इस बार इस गेंद को आगे आकर खेला, मिड ऑन और लॉन्ग ऑन के बीच में गेंदे गई, काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद को फील्ड की जाए, तब तक 1 रन और आते हुए ओवर की समाप्ति होता हुआ 6 गेंदों में 17 रनों की अभी भी जरूरत। ये 17 रन डिफेंस करने होंगे, ऐसे गेंदबाज को गेंदबाजी देनी होगी जो इस 17 रनों को बचा सके। अगर ये 17 रन सुहान इस समय गेंदबाजी के लिए आते हुए छह गेंदे के लिए 17 रनों की आवश्यकता, 6 गेंदे 17 की जरूरत।
गेंदबाज सुहान अपने गेंदबाजी मार्ग पर, आज मंथन तैनात। उस गेंद को ठीक से खेल नहीं पाए, गेंदें रुकी और एक रन जरूर यहां पर लेते हुए पांच गेंदे 16 की जरूरत, 5 गेंदे 16 रनों की आवश्यकता। हमें इस समय स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर मंथन और गेंदबाज सुहान। तेज गति के गेंद, टप्पा खाते ही गेंदें आई थी जरूर यहां पे। अब बचे हुए 4 गेंदे, 4 गेंदे 16 की जरूरत, 4 चौके लगाने होंगे। इस चारों ही गेंदों पे आपको 4 चौका लगाना होगा, या तो फिर आप 2 6 लगाइए, 1 चौके लगाइए। आपके पास अभी भी मुकाबला बचे हुए हैं, खुला है मुकाबला। नीचे रही गेंद, टप्पा खाते के साथ ऑन ड्राइव किया और आर्यन के द्वारा वहां पर क्षेत्ररक्षण तैनाती करते हुए 1 रन से ही संतुष्ट। बचे हुए 3 गेंदे, 15 की जरूरत, 3 गेंदे 15 की जरूरत। तीनों गेंदों को बाउंड्री के पार भेजना होगा। इस मुकाबले को अगर जीतना है अलीबाग की टीम को। सुहान चले, ओ क्या बात है, क्या बात है, बहुत ही बेहतर। यॉर्कर लाइन ऑफ स्टंप्स के बाहर बल्लेबाज को चकमा दिया, बिल्कुल ही ब्रह्मास्त्र फेंकी गई थी। विकेट कीपर से भी छूटा था, गेंदे थर्ड मैन में गई थी, जानबूझकर रन नहीं ली गई क्योंकि मंथन के पास बल्लेबाजी रखना चाहते हैं। बचे हुए 2 गेंदे और अभी भी 15 की जरूरत, यानी कि मुकाबला देखा जाए तो बिल्कुल ही यहां से ये गेंद काम करेगी। और इस बार फाइन लेग के दिशा में खेल दिया है, डीप फाइन लेग बाउंड्री के पार गेंद जाता हुआ 4। 1 गेंदे 11 की जरूरत, बिल्कुल ही 99.9% मुकाबला इस समय देखा जाए तो 52 डोगरी के खाते में चलता हुआ। सिर्फ 1 पॉइंट है जो बचा सकती है टीम अलीबाग को। चमत्कार, कुछ भी हो सकती है यहां पे, चमत्कार होती है अगर गेंदबाज के द्वारा तो ही कुछ हो सकता है यहां बल्लेबाजी में। लेकिन अब यह मुकाबला बिल्कुल ही देखा जाए तो निर्णायक होता हुआ, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल। जब तक गेंदें फेंकी नहीं जाती, जब तक मुकाबला समाप्त नहीं होता, तब तक जीत हार की कहानी बता नहीं सकते। जीत मिली है यहां पर और बिल्कुल इस सेमीफाइनल खेलने के लिए तैयार इस समय 52 डोगरी की टीम इस समय प्रवेश करते हुए आज के सेमीफाइनल सुपर 5 में जाने के लिए। और बिल्कुल ही यहां पर शुभेच्छा रहेगा अलीबाग की टीम को।